सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. प्रभु रामचंद्र की जय. जय श्री राम. 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 स्वामी समर्थ महाराज की जय. आपण कार्यक्रम घेतो. उपस्थित कारसेवक यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि दीप प्रज्वलन करतात. कारसेवक ब्रह्मांड राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सियावर प्रभु रामचंद्र की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. बोला प्रभु रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र
राम म्हणता रामजी होई राम म्हणता रामजी होई राम म्हणता रामजी होई बड़ी गई सोन पदवी भेजे बड़ी गई सोन पदवी भेजे राम म्हणता रामजी होई राम म्हणता रामजी होई राम म्हणता रामजी होई ऐसे सुख वचनिया है ऐसे सुख ऐसे सुख ऐसे सुख वचनिया है विश्वास पाने अनुभवे विश्वास पाने अनुभवे राम म्हणता रामजी होई राम रसिया बोल राम 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 बोलो श्याम 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 बोल राम 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 बोलो राम 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 मनवा मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम मनवा खेती करो हरि राम
सर्वांना सिद्ध राम राम. काय राम राम म्हणायचं कारण का आता इथे वयोवृद्ध माणसं जे आहेत ते पहिल्या वृद्धांना श्रीराम म्हणायच्या पहिले जे राम राम म्हणायचे. राम राम म्हटलं आमच्या भावना लगेच तयार व्हायच्या. समोर समोर लगेच राम राम पण म्हणत होता. त्यावेळी त्या भावनेतून आमच्या गावातील 5 कारसेवक आपल्या गावातील त्यांना जागृत करताना आमच्या घरातून सुद्धा विरोध होता. त्यावेळी कारसेवेला जाण्यासाठी प्रत्येकाला मनाला थोडी भीती वाटत होती एवढं लांब जात आहे. त्यामुळे घरातून विरोध असताना सुद्धा आम्ही तो नाकारून आम्ही निश्चय केला होता 100% की आम्ही जाणारच कारसेवेला. आणि त्या मनात धरून आम्ही कारसेवा करणार. त्यातून आम्ही इथून ज्यावेळी निघालो तर माझ्या गावातील फलदरी वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि माझे हितचिंतक आणि वाडीतील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग तसेच माझे सर्व हितचिंतक त्यावेळी अशी परिस्थिती होती खरं म्हटलं तर आपल्याला तेवढ्या लांब जाण्याचं किती माहितीही नव्हतं. कर्जत खोपोली सोडली तर बाकी काय माहिती नव्हतं. पण त्या निश्चय केला आणि त्या निश्चयातून ही सर्व बसलेली माझी ती माता भगिनी माझी गावातील ग्रामस्थ आहेत यांचे आशीर्वाद आमच्या 5 जणांच्या कारसेवांच्या पाठीमागे होते. आणि त्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थानं आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. आणि ज्यावेळी रात्री आम्ही इथून निघालो तेव्हा 4:30 वाजता आम्हाला CST वरून सुपरफास्ट पुष्पक एक्सप्रेस आम्हाला तिथून पकडली गेली आम्ही. आणि आत्महत्या प्रवास जेव्हा चालू झाला पुष्पक एक्सप्रेसचा तर पुढे गेल्यानंतर कांडवा म्हणून स्टेशन आहे तिथे सर्व SRP मिलिटरी स्टेनगन नाईक पोलीस आमच्या गाडीमध्ये शिरल्याने सांगितलं का गाडी पूर्ण खाली करण्याची इथे आता. तर त्यावेळी आम्हालाही समजलं काय दगडफेक होते. त्यानंतर आमचे सर्व मित्र परिवार आहेत आमच्या कारसेवेचे यांनी आमची तशी तयारी होती. आमच्या हातातील शस्त्र आणि गाडीमध्ये प्रत्येक डब्यामध्ये रेल्वे गाडीच्या उभी केली गेली तेव्हा तिथे
दगडांचे ढीक पडलेले प्रत्येक घरामध्ये आम्ही तयारीशी गेलो होतो. शेवटी कुठे आशा पाळायचा ह्या निश्चयाने गेलो. गेलो तरी झाले. ह्या भावनेने गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर ओएट स्टेशनमध्ये लखनौमध्ये आलं ते आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कारसेवान जबरदस्तीने स्टेनगर लावून आम्हाला बाहेर काढलं आणि पूर्ण गाडी खाली करून सुपर एक्सप्रेस तिथे साईडला लावली आणि आम्हाला कारागृहात तिथे नेले. तिथे गेल्यानंतर आम्ही तिथूनही पळून गेल्यानंतर सर्व 5 कारसेवक आणि गाव इतर आमच्या रायगडमधले आपले कारसेवक असतील, महाराष्ट्रातले असतील, सर्व गेल्यानंतर स्टेनगर झाली पोलीस SRP यांनी काही हवेत फायर केल्यानंतर आम्ही विचार केला की एकच जर कोण मेला इथे समजा का बरं वाईट झालं तर आपणही घरी जाणं कठीण आहे. म्हणजे आपणही आता इथे काय केलं होईल पण आपण प्रभू रामचंद्रांची सुटका होण्यासाठी आपल्याला तिथून पोहोचायचं आहे. मेलो तरी चालेल पण आपण जायचं. या किलोमीटर निघाल्यानंतर तिथून आम्हाला कारसेवकांना सर्व हलवले. ललितपूर म्हणून तिथून काहीतरी 20 किलोमीटर आहे. तिथे आम्हाला मोठा कारागृह आम्हाला तिथे आम्हाला हलवले आणि 8 दिवस मला वाटतं 11 दिवसात आम्ही पळसदरी येथे सुटका झाली. आणि माता बहिणी जे आहेत बसले समोर माझ्या गावातील ग्रामस्थ आहेत त्यातील आता काहीच नाही. त्यांचे आशीर्वाद आमच्या मागे असल्यामुळे हे सर्व घडू शकलं. आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस प्रभू रामचंद्रांसाठी हे मंदिर उभं राहते. हे मोठं मला भाग्याचं आणि सर्व मोठा दिवस आहे. मला वाटतं गुढीपाडव्याचा दिवस जो येतो प्रभू रामचंद्रांसाठी तो दिवस खऱ्या अर्थाने आज उभं आहे काय असं मला वाटायला. धन्यवाद सर्वांना. मला आपण धन्यवाद देतो. जय हिंद, जय श्रीराम. गावाने वाडीचे आभार मानतो की त्याने आम्हाला जे सहकार्य केले स्टेशनपर्यंत सोडायला आले ते त्यांचे पहिले आभार मानतो गाववाडीचे. सांगायचं म्हणजे सांगितलेलं आहे. आम्ही तिने सांगतो की आम्हाला त्या गोष्ट गावी होतं आम्ही तेव्हा ठरवलं आलो होतं गावाचे नाही तर रामाचे जे आम्ही ठरवून गेलो होतो. सत्कार होत आहे त्याबद्दल प्रथम मंडळाचे वर्षापूर्वीचे सर्वांचे खूप खूप आभारी आहे. त्याचा प्रवास कसा झाला हे आमचे मित्र संदीपजी सुर्वे यांनी सांगितलेलं आहे. शिवाजी जन्मा यावा असं सर्वांना वाटतं पण आपल्या घरात नाही तो दुसऱ्याच्या घरात नाही. असं असताना आमच्या 5 पांडवांच्या पालकांनी वयाच्या 20व्या वर्षाचा मुलगा पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचाही मी कौतुक करतो. आणि नंतर प्रवास सुरू झाल्यानंतर सर्वांनी सांगितले सगळ्यांनी तसं आम्हाला ललितपूर येथे अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक हवा उडली आणि आम्ही सर्व बाहेर जिथे मस्जिद दिसतील त्या तोडायचा प्रयत्न केले. त्यावेळेस पोलिसांनी अटॅक करून आमच्यामध्ये 4 केरळामध्ये मारले गेले. त्यावेळेस आम्हाला कळून चुकलं की आपण इथे फिरायला नाही तर मरायला आलो. त्याची जाणीव पुण्यात आली. त्यावेळेचा जमाना असंही नव्हते. त्यावेळेचा जमाना म्हणजे आतासारखा सेल्फी युगाचा जमाना नव्हता. त्यामुळे कुठलीही खबर इथे लगेच कळत नव्हती. आणि तिकडे काय चाललंय पुढच्या लोकांना नुसती चिंता वाटत राहिली होती. आमचे ज्येष्ठ नागरिक श्री नानाभाई दरेकर, कृष्णाप्पाजी शिंदे, दत्तोप्पा माळी हे नित्यनेमाने रोज प्रत्येकाच्या 5 जणांच्या घरी जायचे आणि मुलांची काय खबर मिळाली का हे चौकशी करायची. कारण त्यावेळेस फक्त रेडिओची सुविधा होती. रेडिओवर जेव्हा काय कळेल तेवढं इथे कळायचं. सांगण्यासारखं खूप आहे पण आम्ही मांडू शकत नाही. जे काय असलं ते ठीक आहे. धन्यवाद. अक्षरात घेण्यासारखा आहे. ज्यांनी बलिदान केलंय त्या हिंदुस्थान मधील प्रत्येक घराचा नागरिक असेल किंवा प्रत्येक राज्याचा नागरिक असेल त्या नागरिकांनी ह्या राम मंदिरासाठी जे काय कष्ट केले ज्यांनी कोणी बलिदान दिले त्यांना आज माझा मानाचा मुद्रा. आणि मला तुम्ही बोलायला एवढी संधी दिली मी तुमचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या सत्कारापेक्षा आमचं मंदिर झालंय हेच आमचे भाग्य आहे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय या पळदीकरांचा इतिहास आहे. गर्व से कहो हम हिंदू है ह्या एका हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा ही घोषणा दिली त्यावेळा प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोमांच उभं राहिलं. आणि
प्रत्येकजण धर्ममय झाला. खरं तर जी कारसेवा झाली त्या कारसेवेला इथले जे 5 कारसेवक गेले होते त्याचा दुसरा अर्थ हा असा आहे की ह्या पळसदरीकरांचा केवळ ते 5 कारसेवक जरी गेले असले तरी देखील सर्व पळसदरीकरांचा खारीचा वाटा निश्चितपणे हे राम मंदिर उभारणीमध्ये याचा सार्थ अभिमान हा आम्हाला सर्व पळसदरीकरांना आहे हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. खरं तर हा राम मंदिराचा 22 तारखेचा कार्यक्रम आल्यानंतर गेले 5 दिवस अक्षता कळस घेऊन आम्ही सारे पळसदरीकर असेल, आमच्या परिसरातील तळवली असेल, वरणे असेल, तिघर नांगुर्ले असतील, तळवली असेल किंवा आमच्या ठाकूरवाड्या असतील, वाड्यापाड्यांच्यामध्ये हा मंगल कलश घेऊन आमची सारी मंडळी आम्ही त्या कळसाचं अक्षतांचं वितरण केलं. लोकांना आवाहन केलं की तुम्ही प्रभू रामचंद्राचं जे ह्या ठिकाणी मंदिर होतं आहे आणि आज जी प्रतिष्ठापना होती त्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला तुम्ही या, अशा प्रकारे लोकांना आवाहन केलं. आणि प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम हवा, त्यामुळे हिंदू धर्म जागृत झाला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन केलं. आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी 5 दिवे लावा आणि ही दिवाळी साजरी करा अशा प्रकारचं आम्ही लोकांना आवाहन केलं. लोक त्याचं पालन करतायत. शेवटी तुम्ही लोकांना जागृत करणं, तो हिंदू समाज झोपी गेलेला आहे, त्याला जागृत करणं हे आपलं काम आहे. आणि ती सारं काम जे आहे ते आमचे पळसदरीकर मंडळी निश्चितपणे गेले 10 दिवस अक्षता आल्यापासून करत होते. आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. आमचे 5 कारसेवक ज्या ठिकाणी गेले ते संदीप सुर्वे असतील, महेंद्र शिंदे असतील, सुरेश दरेकर असेल, शशिकांत पवार असतील, जितेंद्र दरेकर असतील, ही सारी मंडळी आमच्या गावचे ते जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या आमच्या माता भगिनी आहेत, यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी जाऊ शकले. खरं तर त्यावेळी आता थोडा किस्सा सांगायचा म्हणून सांगतो की त्यावेळी घरची परवानगी आवश्यकता होती. कारसेवेला जो जाईल त्याचा एक फॉर्म काढला होता आणि त्या फॉर्मवर सह्या अत्यावश्यक होत्या. मात्र त्या सह्या कुठलाही आईवडील देणार नाही अशा प्रकारची खात्री होती. दहिवलीच्या मंदिरामध्ये ज्यावेळी मिटिंग झाली, सांगितलं सही पाहिजे, त्यावेळी ह्यांनी ह्यांच्या फॉर्मवरती सही करणारा देखील मग ते येरुंग साहेब असतील त्यांनी त्यांच्या वडिलांची सही मारली आणि ते कारसेवे निवडून केले. एवढे म्हणजे त्यांना त्या तल्लीन झाले होते त्या रामसेवेत ते, आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज आम्ही ह्या कारसेवकांचा या ठिकाणी आज सत्कार केलेला आहे. आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. खारीचा वाटा आमचा देखील ह्या राम मंदिरात आहे, याचा निश्चितपणे आनंद आहे आम्हाला. हिंदू धर्माचा स्वाभिमान आणि अभिमान म्हणून आज जी प्रतिष्ठापना होते त्यामुळे आम्ही सर्व आनंदित झालेलो आहोत आणि सर्व हिंदूंना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय श्रीराम. 500 वर्षानंतर प्रभू रामांचे मंदिर आपल्या भारतामध्ये अयोध्येमध्ये होतं आहे, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्व भारतीयांना आहे. याची प्रतिष्ठापना 12:20 सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते झालेली आहे. ते सगळं करत असताना आपल्यालाही तेवढाच आनंद झालेला आहे. त्यामुळे आम्ही देखील या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर 1987 पासून या कारसेवेसाठी त्या अगोदर त्या ज्या शिला नेल्या विटा राम मंदिरासाठी त्या आणण्याचं, त्याची पालखी काढून नियोजन करण्याचं काम त्या 1987 साली आम्ही केलेलं आहे. त्यामुळे तेव्हापासून ह्या विषयाची अटॅचमेंट होती आणि 1989ला ही सारी मंडळी, आमचा संदीप सुर्वे असेल, जितेंद्र दरेकर असेल, शशिकांत पवार असेल, ही सर्व मंडळी कारसेवेला जाण्यासाठी उत्सुक होती. खरं तर त्यांचं वय देखील 20-25 होतं, परंतु हे वय असताना देखील त्यांचा निश्चय होता की बाबा आम्हाला कारसेवेला जायचंच आहे. तर हे करत असताना गाववाल्यांचा जो मानसिक सपोर्ट होता तो गाव आणि वाडी यांनी सगळ्यांनी दिला आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणावर पाठवलं. त्यांचं वर्णन त्यांचं सांगत असताना मगाशी आपल्या अंगावर शहरं आले कशा पद्धतीने संदीप सुर्वे सांगत होता. त्यामुळं हे सगळं करत असताना त्यांनी जो पुढाकार घेऊन ते कारसेवेला गेले त्याचा सार्थ अभिमान आम्हाला पळसदरी आणि पळसदरी वाडी यांना आहे आणि त्यांचं कुठं यथोचित गौरव करणं आपलं काम आहे. तिकडे अयोध्येला रामाची प्रतिष्ठापना होत असताना ज्या कारसेवकांनी हा डाशा पाडण्यासाठी किंवा ती बाबरी उद्ध्वस्त करण्यासाठी आपला खारीचा वाटा पळसदरीमधील नागरिकांनी देखील घेतला. ही 5 मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहिली आणि ते कारसेवा घडवली, तर त्यांचा अभिमान आम्हाला आहे आणि आज त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न साकार होतं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही श्री स्वामी समर्थ मठ जे कर्जत तालुक्यात आपल्या खूप प्रसिद्ध आहे अशा ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.
त्यांचा सकाळी भजन कीर्तन गणेश वंदनेच्या कार्यक्रमाने सुरुवात केली आपण बघितलीच. त्यानंतर या ठिकाणी नित्य आरती झालेली आहे. त्यानंतर भजन सेवा होऊन त्या कारसेवकांची यथोचित सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. कारसेवकांना देखील भरून आलेला आहे आणि त्यांचा अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. हे सगळं करत असताना गावकऱ्यांचं देखील मन भरून आलं की आज जी 5 मंडळी गेली ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्यासमोर त्या कार्यक्रमाविषयी हितगुज करतायत. आज 30 वर्षानंतर त्या कार्यक्रमाची आपल्याला माहिती देत आहेत. त्यामुळे खूप सारा आनंद त्या ठिकाणी केला आहे. त्यामुळं सर्व गाव पळसदरी वाडी येथील सर्व मंडळींनी एकत्र येऊन भजन पूजन आरती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. एवढंच नाही तर दुपारी जी स्वामी भक्त येतील या कार्यक्रमासाठी जी मंडळी येतील गाव असेल वाडी असेल या सर्वांसाठी भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे सगळं करत असताना संध्याकाळी आपल्या सर्व जी देवळं आहेत आपल्या हद्दीतील वरणे असेल तिघर असेल नांगुर्ले असेल तळवली असेल या सर्व ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. आणि खऱ्या अर्थानं आज दिवाळी या ठिकाणी साजरी होते आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला गाववाल्यांना आहे. जे 5 जण गेलेले आहेत त्यांचाही अभिमान आहे. त्यामुळं आज या ठिकाणी निश्चितपणे स्वामींच्या मठात दिवाळी साजरी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जय श्रीराम. माझं नाव अमित गाडगे पळसदरीतला नागरिक आहे आणि आज इथे अयोध्येमध्ये श्रीराम लल्लाची प्रतिष्ठापना होत असताना तोच एक छोट्याखानी कार्यक्रम आपल्या श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र मठामध्ये आपण एक कार्यक्रम घेतला. इथले आपल्या पळसदरी गावातले कारसेवक 5 जण इथे गेले होते कारसेवेला 1990च्या आणि त्यांचा छोटेखानी सत्कार आणि त्यांच्याच शब्दात त्यांच्या भावना आम्हाला ऐकायला मिळाल्या. हा कार्यक्रम खरं तर जो अक्षता कलश आला होता अयोध्येवरून तो अक्षता कलशाची मिरवणूक आणि त्या अक्षता वाटप पूर्ण ग्रामपंचायतमध्ये आम्ही केलं. ग्रामपंचायतमधल्या 5 गावं वाड्या वस्त्यांमध्ये आणि तिथला उत्साह आदिवासी लहान थोर गरीब श्रीमंत या सगळ्यांच्यातला जो उत्साह बघितला तर आज खरंच इथे हिंदू नववर्षाची सुरुवात खरं तर आपल्या मराठी कॅलेंडरप्रमाणे गुढीपाडव्याला सुरुवात होते पण आजपासूनच आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ते वावगं ठरणार नाही. आज तिथे श्रीराम मंदिर उभं राहतं आहे आणि याची याची देहा आपल्याला ते बघायला मिळतं आहे आणि ह्यापेक्षा दुसरी धन्य आणि पुण्य अशी गोष्ट कुठलीच आपल्या आयुष्यात असू शकत नाही. अशा भावना मला खरंच आज म्हणजे भरून आल्यासारखं वाटतं. आणि आज हे सगळे कारसेवक माझा आत्तेभाऊ आहे इथे हजर शशिकांत पवार आणि मी त्यावेळी लहान होतो तो कारसेवक गेला त्यावेळी आणि त्यावेळेसचा सुद्धा भावना आणि आजच्या त्यामध्ये खरंच म्हणजे एक फक्त हिंदू राष्ट्र व्हावं ह्या एका भावनेने प्रेरित होऊन सगळे गेले होते आणि त्या सगळ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार आम्हाला करण्याची आज संधी मिळाली त्याबद्दल खरंच धन्यवाद वाटते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम.